भिवंडी लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या उमेदवाराचे एबी फॉर्म, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण येथे राहणारे कृषी विभागातील उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले मिलिंद देवराम कांबळे हे वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून भिवंडी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते। त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची जबाबदारी उल्हासनगर येथील मिलिंद काशीनाथ कांबळे यांच्याकडे दिली होती। अधिकृत उमेदवार असलेले मिलिंद देवराम कांबळे यांच्याकडील पक्षाचे एबी फॉर्म व इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊन केवळ नामसाधर्म्य असल्याचा फायदा घेत मिलिंद देवराम कांबळे यांचा अर्ज प्रक्रिया पूर्ण न करता मिलिंद काशीनाथ कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज भरण्यापासून मिलिंद देवराम कांबळे यांना वंचित ठेवून त्यांची फसवणूक केली। या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भामटा मिलिंद काशीनाथ कांबळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी मिलिंद काशीनाथ कांबळे हा फिर्यादी त्यांच्या विश्वासातील असल्यानं त्यांच्याकडे वंचितच्या भिवंडी व कल्याण मतदारसंघाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्याची जबाबदारी दिली होती। त्याने कल्याणच्या उमेदवाराचा अर्ज भरला, मात्र भिवंडीच्या उमेदवाराच्या नावात नामसाधर्म्य असल्यानं त्याने वंचितच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज न भरता स्वतःचा अर्ज दाखल केला आणि अधिकृत उमेदवारांची खरी मूळ कागदपत्र घेऊन पळून गेला। तसेच आरोपीने स्वतःच्या नावाने बारामती तर पत्नीच्या नावाने नांदेड लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती तपासात समोर आली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली आहे। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। याच्यामधले जे फिर्यादी आहेत मिलिंद देवराम कांबळे हे कृषी उपसंचालक खात्यातून रिटायर झालेले आहेत। नंतर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत आहेत राजकीय। काल त्यांना सकाळी 9:30 वाजता वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी ए आणि बी फॉर्म त्यांना उमेदवारीसाठी देण्यात आले होते। नंतर त्यांच्या ओळखीचे एक वंचितचेच कार्यकर्ते आहेत पगारे म्हणून, त्यांनी त्यांना सुचवलं की हा जो आरोपी आहे मिलिंद काशीनाथ कांबळे तर ह्याला त्या फॉर्म भरण्याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून त्यांनी दुपारी 1 वाजता सुमारास ह्या आरोपीस ते फॉर्म भरण्यासाठी दिले आणि आरोपीने त्यांना सांगितले की तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड सुद्धा द्या म्हणून। ह्याची मूळ सर्व कागदपत्रे आणि ते एबी फॉर्म आरोपीने स्वतःकडे घेतले आणि तिथून फिर्यादीला चुकवून तो आरोपी तिथून पळून गेला। आणि नंतर आरोपीने परस्पर त्याच्या नावे काल सदरचा फॉर्म प्रांत कार्यालयात जाऊन भरला आणि फिर्यादीला त्यापासून वंचित ठेवलं आणि त्याची फसवणूक केली फिर्यादीची फॉर्मवर, म्हणून सदर आरोपीविरुद्ध 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला भिवंडी मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी भरण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एबी फॉर्म दिला होता आणि मी तो माझा फॉर्म भरण्याकरिता मिलिंद काशीनाथ कांबळे याची नेमणूक केली होती, परंतु सदर इस्मांनी माझ्यासोबत फसवणूक करून माझा एबी फॉर्म आणि माझे ओरिजिनल पेपर्स घेऊन पसार झाला। त्यानंतर मिलिंद काशीनाथ कांबळे यांनी स्वतःच्या नावाने वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म सादर केला। माझी व माझ्या पक्षाची यामध्ये फसवणूक झालेली आहे, तसा त्याच्याविरुद्ध गुन्हा भिवंडी शहर पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलेला आहे। माझं नाव मिलिंद देवराव कांबळे आहे आणि त्याचं नाव मिलिंद काशीनाथ कांबळे आहे। वडिलांच्या नावामध्ये फरक आहे। ॲक्च्युअल निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा फॉर्म स्वीकारायला पाहिजे नव्हता। एबी फॉर्ममधले नावं बघून त्याला त्याचा उमेदवारी अर्ज स्वीकारायला पाहिजे होता, परंतु तसे झालेले दिसत नाही।